ते शरद पवार आले होते तुमच्या गावामध्ये, ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा दिलाय त्यांनी. खरंच ईव्हीएम मध्ये फेरफार झालाय, त्यात घोटाळा झाला असं वाटतं तुम्हाला गावकरी म्हणून? 100% झालेला आहे. काय माहित आहे का, बाबासाहेबांना सगळ्याला अधिकार दिलेला आहे हां कुठले बी निर्णय घ्यायला आणि कसे व्यवस्थित वागण्यासाठी. बर. तर गावकऱ्याचं मत होतं की बॅलेट पेपर आपण घेऊ, त्यात काय त्यांनी काय मोठा गुन्हा केला नाही. बर. आणि निवडणूक आयोगाने जी ऍक्शन घेतली, डिपार्टमेंट पाठवलं, एवढं असे सरकारला आलेल्या सरकारला घाबरण्याचा काय विषय नव्हता आणि ह्याच्यावर काय बर. फरक पडत नव्हतं महाराष्ट्र शासनाला. हां. आमचं काय म्हणणं होतं, त्यांची भावना होती, त्यांच्या भावनेची कदर केली पाहिजे. तुम्हाला हा निकाल का मान्य नाही एकूण? ही निकाल म्हणजे आम्हाला जरा थोडी शंका येते. का शंका काय आहे? येण्याचं कारण एवढा काय? डिफरन्स महाराष्ट्रात असा कधी आतापर्यंत घडला नाही. बर. ही आज कसा काय घडतोय? म्हणजे एखाद्या विद्यमान आमदारांनी जर एकदा आपण समोर पाहिलं तर राम सातपुते यांनी केलेली एवढी मोठी कामांची यादी आपल्याला दिसते, तर का म्हणून गावकऱ्यांनी हा सगळा कौल जो आहे तो त्यांच्या पारड्यात पाडला असेल? ह्या माणसानं तर आज सोलापूर जिल्ह्यात नाट लावलेला आहे. लोकसभेत परिस्थिती तशी झालेली आहे.